तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा प्रश्न येतो की आपली जी फ्लेक्झिबल सबलाईन आहे त्याला ते 20 mm ड्रीप लावत आहे. ओके, तर मग 20 mm ड्रीप जेव्हा आपण लावतो तर त्या सबलाईनला जे आपण छिद्र पाडतो ग्रोमेटचं ते एक्झॅक्ट समोरासमोर आलं तर काही प्रॉब्लेम होऊ शकतो. नाही, हे बघा, काही प्रॉब्लेम होणार नाही. पण जसं गाडी चालवताना नियम आहे की बाबा 120च्या स्पीडवर गाडी चालवली तर काही प्रॉब्लेम होईल का? तसं काही जरुरी नाही होईल. पण ॲक्सिडेंट झाला तर जास्ती दुखापत होईल. तसं आहे की बाबा एकदम एखादा पाईप आहे आणि त्याला तुम्हाला ह्या बाजूला नळी लावायची आहे तर तुम्ही ह्या बाजूने छिद्र पाडलं. आता ह्या बाजूला पण नळी लावायची आहे तर ह्या बाजूने पण छिद्र पाडलं. तर एक्झॅक्ट समोरासमोर कोणत्याच पाईपाला पाडायचं नाही. थोडंसं 2 इंचाचं अंतर जर ठेवलं तर तिथे आपुसकच त्या पाईपाची ताकद वाढून जाते. मग ती पाईप, ती ठिबक कोणत्याही कंपनीचं असो, हा नियम जर पाळला शेतकऱ्यांनी तर ॲटोमॅटिकच त्या पाईपाची ताकद वाढल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो. आणि प्लस जे पाणी येतंय तुमच्या पाईपलाईनमधून ते बिलकुल समोरासमोर असेल ना तर ते सारखं दोघी बाजूला घुसेल ना. पण थोडंसं जर 2 इंच इकडे तिकडे असेल तर ते व्यवस्थित इकडे प्रमाणात घुसेल, पुढे येऊन पुढे व्यवस्थित इकडे घुसेल. तर दोघी नळ्यांमध्ये सुद्धा प्रेशर मेंटेन करायला तुम्हाला हे सोपं पडेल. तर 2 इंचाचं, 1 इंचाचं, कुठे 4 इंचाचं अंतर ठेवलं तर फायदेशीर राहा. समोरासमोर एकदम छिद्र सबलाईनला पाडू नये. जर तुमच्या मनात ठिबकविषयी किंवा कुठल्याही प्रॉडक्टविषयी असा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देईल. जर तुम्हाला आमची ही मेहनत आवडली असेल, कंटेंट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि कुठलंही प्रॉडक्ट जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल आमचं तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करून देतो. त्याच्यासाठीचा कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेला आहे.